नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एक छोटासा व्हिडिओ करावासा वाटला. बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर हा व्हिडिओ आहे. विषय थोडासा गंभीर म्हणा, थोडासा विचार करण्यासारखा म्हणा असल्यामुळे तो मला व्हिडिओ टाळता आला नाही. म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ आहे. बघा कसा विचार वाटतो आहे आणि तुमचे अभिप्राय नक्कीच द्या. मित्रमैत्रिणींनो, आजकाल लहान मुलांपासनं थोरा मोठ्यांपर्यंत तरुण तरुणींमध्ये रील्स हा प्रकार फोफावत आहे. गमतीशीर रील्स असतात, कॉन्टेंट क्रिएट करणारे असतात, काही बोधप्रद असतात. गाणे, नाच आणि गमतीशीर गोष्टी, किस्से, छोटे छोटे अनुभव असे सांगत 15 सेकंद, 30 सेकंद, 60 सेकंद असे हे रील्स असतात. रील्स असतात मात्र खूप छान. पण या रील्सच्या नावाखाली काही तरुण तरुणी मात्र स्वतःच्या जीवाशी खेळतात. नको नको ते स्टंट्स करतात आणि मग जीव गमावून टाकतात. अक्षरशः जीव गमावून टाकतात. काळजाचं पाणी होतं हो. मन हेलावतं. नका करू असं सांगावंसं वाटतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. करती मुलं असतात, अगदी हातातोंडाशी आलेली असतात, पूर्ण शिक्षण झालेली असतात. काय होतं काय माहिती, कुठून तरी दुर्बुद्धी सुचते आणि विनाकारण हे स्टंट्स करावेसे वाटतात त्यांना. आईवडिलांनी आपल्याला कसं घडवलं, त्यांची शारीरिक मानसिक किती ओढाताण झाली असेल आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी, याचा एक क्षणही विलंब त्या विचार करत नाहीत आणि अशामुळे आपला जीव गमावला जातो. काय ओढवत असेल, कसा प्रसंग असेल त्या आईवडिलांवरती. खूप वाईट वाटतं ह्याचं. प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे. 15 सेकंद, 30 सेकंद, 60 सेकंद संपल्यानंतर आयुष्य संपून जातं. मजा घ्या, ह्या गोष्टीची मजा घ्या की, काहीच हरकत नाही. गमतीशीर किस्से असतात, चुटकुले असतात, काही अनुभव असतात, बोधप्रद गोष्टी असतात. अगदी करा की नाचगाणी आम्हीही करतो, मजा घेतो त्याची. प्रत्येक रील हे एन्जॉय करण्यासाठी असावं, जीव घेण्यासाठी नसावं. बघा, विचार करा, अभिप्राय द्या आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. शब्द बोलके मनातले हा माझा चॅनल आहे आणि पोटपूजा लवकरच सुरू होईल. तर या दोन्हीला कमेंट्स द्या, शेअर करा, अभिप्राय द्या. आवडलं असेल तर लाईक नक्कीच करा. धन्यवाद.